सर्वांना जय जिनेंद्र. मी डॉक्टर श्रेणी फिरेज सरडे. आपण वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या कार्याची माहिती समजावून घेत होतो. पहिल्या भागामध्ये आपण त्यांचे जन्मस्थान, शिक्षण, शांतीसागर युवक मंडळाची स्थापना, वीर सेवा दलाची स्थापना याच्याबद्दल माहिती बघितली होती. आज या दुसऱ्या भागामध्ये आपण त्यांची राहिलेल्या कार्याविषयी माहिती घेणार आहोत. वीर सेवा दलाचे कार्य. वीराचार्य बाबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वीर सेवा दलाचे कार्य उत्तमरित्या चालू होते. युवकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी व्यसनमुक्ती दिंडीचे आयोजन करणे हे उपक्रम वीर सेवा दलामार्फत चालू होते. पहिल्या दिंडीचे आयोजन कुंजवन ते बाहुबली केले होते. व्यसनापासूनचे तोटे समाजातील युवकांना सांगितले जात होते. जैन धर्मातील लहान मुलांच्यावर संस्कार करण्यासाठी शांतीसागर संस्कार समितीची स्थापना वीर सेवा दलामार्फत करण्यात आली होती. त्या समितीमध्ये पाठशाळांची निर्मिती केली, जेणेकरून मुलांच्यावर शिक्षणाबरोबर धर्माचेही संस्कार होते. आजही या पाठशाळेचे कार्य अविरत चालू आहे. याचे श्रेय फक्त वीराचार्य बाबासाहेबांना जाते. फक्त एवढ्यावर न थांबता त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण दिंडीचे आयोजनही वीर सेवा दलामार्फत करण्यात येत होते. तसेच त्यांनी झांज पथक, लेझिम आणि संगीत भजनी मंडळ काढण्यासाठीही प्रयत्न केले. वीराचार्य पदवी बहाल केली. वीराचार्य बाबासाहेब हे जैन समाजातील युवकासाठी प्रेरणास्थान बनले होते. कोणतेही काम असो, पहिले बाबासाहेब चालू करत. ते फक्त आदेश देत नसत, तर स्वतःच काम चालू करत असत. त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजातील युवकांमध्ये सन्मानाचे स्थान होते. कोणत्याही कार्यावेळी ते सर्व काम आपल्या कार्यकर्त्यामध्ये वाटत असत. त्यापैकी आपल्याकडे ते स्वच्छता करण्याचे काम घेत असत. त्याच्यामध्ये संडास व बाथरूम स्वच्छ करणे, लोकांची चप्पल सांभाळणे आणि स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करणे हे काम ते स्वतः करत असत. त्यांची कार्यकर्त्यांना सक्त ताकीद होती की काम करताना कोणी काहीही म्हटले, शिवी दिली तरी आपण त्यांना कधीही उलटे बोलायचे नाही. माझीच चुकी झाली असे म्हणायचे व तिथून निघायचे. आपण कायम नम्र राहायचे. अशामुळे बाबासाहेबांच्या बद्दल समाजातील युवक जीव ओवाळून टाकण्यासाठी तयार होत असत. अशीच एक घटना 1983 साली घडली. माझे वडील श्री सुरेश अण्णा सरडे यांनी ही घटना सांगितली. ते कुंतलगिरी पदयात्रेत बाबासाहेबांचे कार्यकर्ते म्हणून सामील झाले होते. कुंतलगिरी येथे आर्यनंदी महाराजांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम चालू होता. नेहमीप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याकडे स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले होते. जेवण विभागातील कार्यकर्त्यांना त्यांनी सूचना दिल्या होत्या की जेवण झाल्यानंतर पत्रावळी लोकांना नेमून दिलेल्या जागी टाकण्यास सांगावे. त्याप्रमाणे कार्यकर्ते आपले काम करत होते. परंतु एक माणूस व त्याचा मुलगा पत्रावळी टाकण्यास नकार देत होता. कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितले की बाबासाहेबांनी सांगितले आहे की जेवण झाल्यानंतर पत्रावळी लोकांनी टाकायची आहे. त्यावेळी तो माणूस म्हणाला, हे जेवण मी दिले आहे, तरीही मला पत्रावळी टाकायला लावताय आणि कोण हा बाबासाहेब, असेही तो म्हणू लागला. त्यावेळी त्यांच्यात वाद चालू झाला. ही बातमी बाबासाहेबांना समजली तसे ते धावत तेथे आले. त्यांनी स्वतः ती पत्रावळी उचलली आणि टाकून आली. परत आल्यावर त्यांनी त्या व्यक्तीची माफीही मागितली. कार्यकर्त्यांच्याकडून चूक झाली म्हणून त्यांनी माफी मागितली. दिवस मावळला, पण कार्यकर्ते त्या व्यक्तीवर नाराज होते. ही गोष्ट परमपूज्य आर्यनंदी महाराजांना कार्यकर्त्यांनी सांगितली. कार्यकर्ते त्या व्यक्तीवर नाराज होते, कारण की तो सारखा म्हणत होता की कोण बाबासाहेब, आम्ही बाबासाहेबाला ओळखत नाही. कार्यकर्ते महाराजांना सांगत होते की बाबासाहेबांचे असे नाव घेणे आम्हाला आवडत नाही. त्यामुळे बाबासाहेबांना आपण असे नाव देऊ
की ज्या नावाने ते ओळखले जातील. परमपूज्य आर्यनंदी महाराजांनी त्यांना वीराचार्य ही पदवी देऊ असे सुचवले. पण ही पदवी बाबासाहेबांना कोण देणार? कारण बाबासाहेब कोणतीही पदवी स्वीकारणारे नव्हते. तसेच सर्व कार्यकर्ते बाबासाहेबांना घाबरत असत. त्यावेळी परमपूज्य आर्यनंदी महाराजांनी कार्यकर्त्यांना सांगितले की तुम्ही त्यांना घेऊन या, आम्ही तुम्हाला ही पदवी दिली आहे असे सांगा. 17 ऑगस्ट 1983च्या रात्री बाबासाहेबांना कार्यकर्त्यांनी बोलवून आणले. एक कार्यकर्ता उठला. त्याने बाबासाहेबांना नारळ व धर्माचा झेंडा देऊन त्यांना वीराचार्य ही पदवी दिली. कोणाला काही समजण्याच्या अगोदर हे सगळे घडले. बाबासाहेब नाराज होऊन निघून गेले. कोणताही कार्यकर्त्याला त्यांच्याकडे जाण्याची भीती वाटू लागली. तरीही कार्यकर्ते गेले आणि त्यांनी सांगितले की कोणी तुम्हाला बाबासाहेब म्हटलेले आम्हाला आवडत नाही. यामुळे परमपूज्य आर्यनंदी महाराजांशी चर्चा करून हे ठरवले. त्यावेळी बाबासाहेब म्हणाले की समाजाचे काम करताना पदवीची गरज नसते, हे तुम्ही मला पहिला सांगायला हवे होते. त्या दिवसापासून बाबासाहेब हे वीराचार्य म्हणून ओळखले जाऊ लागले. वीराचार्य बाबासाहेब यांची दूरदृष्टी. माझे वडील श्री सुरेश अण्णा सरडे यांनी सांगितलेली ही घटना. ते बाबासाहेबांच्या बऱ्याच पदयात्रेमध्ये सहभागी होते. त्यांनी मला सांगितलेली बाबासाहेबांच्या देवत्वाची गोष्ट. असाच एक तुंग या गावातील धार्मिक कार्यक्रम संपवून वीराचार्य आणि सगळे कार्यकर्ते तुंगाहून सांगलीला चालले होते. त्यावेळी वाहने कमी असल्याने सगळे चालत जात असत. चालत जात असताना त्यांना एक ट्रक दिसला. त्या ट्रकला थांबवून विचारले कोठे जाणार, तर तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला की मी वर जाणार आहे. त्यावेळी वीराचार्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ट्रकात बसवण्यापासून थांबवले. ते कार्यकर्त्यांना म्हणाले की हा ड्रायव्हर वर जाणार म्हणतोय, पण आपणाला इतक्या लवकर वर जायचे नाहीये. आपणाला अजून धर्माचे भरपूर काम करायचे आहे. असे वीराचार्यांनी सगळ्यांना सांगितल्यावर एकही कार्यकर्ता त्या ट्रकमध्ये बसला नाही. तो ट्रक निघून गेल्यानंतर काही वेळानंतर दुसरा ट्रक येत होता. त्या ट्रकमध्ये वीराचार्य व सगळे कार्यकर्ते बसले. पुढे गेल्यावर त्यांना दिसले की पहिल्या ट्रकला अपघात झाला होता व ड्रायव्हर मेला होता. म्हणजे वीराचार्यांनी पुढचे ओळखले होते, त्यामुळे जीव वाचला होता. सगळे कार्यकर्ते म्हणत होते की वीराचार्य बाबासाहेबांना देवत्व प्राप्त झाले आहे. बाहुबलीचा लढा. बाहुबलीचा डोंगर हा जैन समाजाचा होता, पण तरीही काही समाजकंटक तो आपल्या ताब्यात घेणार होते. समाजात असंतोष पसरला होता, तसेच समाज खवळला होता. अशा वेळी परमपूज्य गुरुदेव समंत भद्र महाराज आणि परमपूज्य विद्यानंद महाराजही चिंतित होते. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होते. महाराजांनी सर्व घटना त्यांना कळवली. त्यावेळी इंदिरा गांधी बाहेरच्या देशामध्ये गेल्या होत्या. इंदिरा गांधींनी महाराजांना एक निरोप दिला की मी 2 दिवसांनी भारतात परत येणार आहे. तोपर्यंत तुम्ही बाहुबली डोंगराला संरक्षण द्या. मी आल्यानंतर निर्णय घेते. अशा वेळी परमपूज्य गुरुदेव समंत भद्र महाराज आणि परमपूज्य विद्यानंद महाराज विचार करू लागले की बाहुबली डोंगराला 2 दिवस संरक्षण कसे व कोण देणार. अशा वेळी त्यांना एकच नाव सुचले, ते म्हणजे वीराचार्य बाबासाहेब. तातडीने वीराचार्य बाबासाहेबांना बोलवून घेतले आणि ह्या लढ्याची जबाबदारी वीराचार्य बाबासाहेबांना दिली. लगेच वीराचार्य बाबासाहेबांनी बाहुबलीतून एकच हाक सर्व कार्यकर्त्यांना दिली. सर्व समाज एकवटला. वीराचार्य बाबासाहेबांनी सर्व कार्यकर्त्यांना बाहुबलीच्या डोंगराला वेढा देण्यास सांगितले. सर्व कार्यकर्त्यांनी 2 दिवस एकाही समाजकंटकाला पुढे येऊ दिले नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी भारतात परतल्यानंतर तातडीने मीटिंग घेऊन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना सांगून बाहुबलीचा डोंगर जैन समाजास देण्यास सांगितले. अशा रीतीने वीराचार्य बाबासाहेबांनी बाहुबलीचा लढा अहिंसा व सत्याच्या मार्गाने विजयी केला होता. वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांचे
कार्य आपण पुढील भागात समजावून घेणार आहोत. सर्वांना जय जिनेंद्र.